बच्चू कडूंनी जी ई रिक्षा जी सर्वसामान्य दिव्यांग आहेत त्यांच्या उपजीविकेसाठी खरं तर ही रिक्षा देण्यात आली होती समाज कल्याण विभागाकडून. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा 22 रिक्षा देण्यात आल्या. पहिल्या दिवशी 19 रिक्षांचं वाटप होतं, मात्र त्यातल्या अर्ध्या रिक्षा वाटपाच्याच दिवशी बंद पडलेल्या होत्या आणि ज्या उरलेल्या रिक्षा आहेत ज्या दिव्यांगाला दिल्या त्यांना कुणाची 1 किलोमीटर कुणाची 2 किलोमीटर चालली तर कुणाला टो करून घेऊन जावी लागलेली होती. आणि त्या ई रिक्षा ज्यांनी दिलेल्या होत्या त्या कंपनीचा जो कर्मचारी आहे त्यांना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये प्रसाद आणि आमच्या भाषेमध्ये तुम्ही त्यांना मारलं. तुम्ही या रिक्षातून प्रवास पण केलेला होता, काय तुमचा अनुभव? आता तुम्ही बसले आहे, आता कसं बसता येते का तुम्हाला? तुम्ही खरं बोलता येईल ना तुम्हाला? आता बसता येते बरोबर. आता तुमच्या पायात पाय गेला माझा, म्हणजे हा पेस आहे हा पण थोडा जास्त ठेवला असता तर चौघाला व्यवस्थित बसता आलं असतं. म्हणजे इथे एक फॉल्ट करून ठेवला. याचे जे चेसिस आहे हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे, ते पण त्यांनी पण तिथं चुका केल्या. इवन स्पीड जो आहे तो 25च्या वर जात नाही. आता याचा स्पीड कमी असल्यामुळे इथं कोणी बसत नाही, म्हणजे धंदा होणार नाही. जे आपण स्पीडनं गाडी करतोय त्याला एक्सिलेटरनं तर ते एकदम फर्स्ट अँड लास्टच आहे. एकदम जोरानं चालेल नाही तर मग कमी चालणार नाही. अशा विविध अडचणी या रिक्षामध्ये आहेत. 3,75,000चा रिक्षा तुम्ही बाजूचा पाहिला तर तो 3 लाखात द्यायला तयार आहे, याच्यापेक्षा टॉपचा. आणि हा 3,75,000 मोठा घोटाळा आहे. हा मोठा घोटाळा आहे. आणि इथे सर्व्हिस सेंटर नाही याचे कोणीच. जो माणूस सर्व्हिसवाला पाठवला होता तो बोले तो एक त्याला मराठी समजत नाही, हिंदी बोलताय तर ठीक आहे, भाषेचा आपण नाही काही पाहू, पण त्याला हिंदी सांगते बोले ये मेरे दिमाग के बाहेर का बात है बोलते, फिर इसीलिए ठोका हमने. बर, राज्यात किती रिक्षा दिल्यात ह्या आणि 500? हा किती मोठा घोटाळा आहे? आता पकडा मला वाटतं याच्यामध्ये 1 लाख तरी जास्तीचे घेतले कंपनीने हे पैसे. मला एक सांगा, तुम्ही आता सांगितलं की इथं बसल्यावर ते युतीचा किंवा आघाड्याचा अनुभव तुम्हाला याच्यामध्ये आला? म्हणजे एकत्रित राहून जसे पक्ष एकत्रित होऊन लढतात ना तसं इथं एकत्रित होऊन बसावं लागतं. एक तर युती करा नाही तर आघाडी करा तरच याच्यात बसता येते. बरं, ह्या युती आघाड्यांनी दिव्यांगाचं वाटोळं केलंय ह्या सगळ्या? असं चित्र आहे. आता एकंदरीत ह्या वाटायला पाहिजे तर चांगल्या. कसं आहे, शिंदे साहेबांनी दिव्यांग मंत्रालय दिलं, त्यांची कृपाच आहे. परंतु हे जी व्यवस्था निर्माण केली आहे, तुम्ही सांगा आता तुम्ही बसले आहे तर इथे उतरताना आता माझे पाय तुमच्या पायात जाते, अशा विचित्र अवस्थेत कसे बसणार लोक? साधी गोष्ट आहे केल्याने. आपल्याला ज्यांना रिक्षा दिली होती ते पण आहेत आपल्यासोबत. थोडस पुढे या. तुमचा काय अनुभव आहे? पहिल्या दिवशी काय घडलं होतं जरा सांगा. सर, रिक्षा घेतली त्या दिवशी? हा, त्या टायमाला आम्ही गाडी हातात घेतली तर ते माझा भाचा होता जितेंद्र गायकवाड, त्याने सांगितलं की राहुल साहेब म्हणून आहे, ते म्हणे गाडी बंद पडते म्हणे. सर मी कशी नाही, माझी गाडी चाललीच नाही सर. माझी गाडी जी चालली ना तर जागेवर जशी बंद पडली तर त्यांनी स्वतः बाजूला काढून दिली होती, कोणी राहुल साहेबांनी. मग ते बाजूला काढायच्या नंतर त्यांनी कशी आणली ते मी गाडीमध्ये नव्हतो, असं आहे. त्यामुळे तो करून नेली गाडी. माझी गाडी रस्त्याने नेतानाच बंद पडली, टोचिंग करून घरी नेली, जशी नेली तशी लावून दिली. खर्च का? खर्च आता ते माझ्या पोराला माहिती, बहिणीच्या पोराला खर्च त्याला मोठून गाडीला. हे काय असे अनुभव ऐकल्यानंतर काय प्रतिक्रिया? अशा म्हणूनच मारलं ना त्याला मी. आणि तुम्ही सांगा यांच्या आयुष्यात त्याचं काय सांगणं आहे माहितीये का, की ते म्हणतात उन्हात चालू नका, पावसात चालू नका, धुळीत चालू नका, हिवाळ्यात चालू नका. ही जी मीटिंग आहे ना, ज्या टायमाला आम्हाला बोललेलं होतं, आमचे सही अंगठे घेतले, त्या टायमाला तुम्ही राहुल साहेबाला समोर आणा, त्यांना खरं आहे का म्हणा हा शब्द विचारा. दुसरी गोष्ट, राहुल साहेबाचं काय मत आहे, म्हणजे राशन कोठ्यावर जे तांदूळ खराब येतात तसे तुम्हाला गाडी खराब बी आली ते तुम्हाला सांभाळून घ्यावं, कारण राशन तुम्हाला खराब आलं तर तुम्ही राशन वापस देता का? मग तुम्ही आता गाडी कस का वापस देऊ राहिले, असे राहुल साहेब आम्हाला स्वतः बोललेले. वाटलं तर ही जर गोष्ट खोटी त्यांना समोर आणा आणि विचारपूस करू शकता. काय या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मला असं वाटतंय का एकंदरीत ही जी व्यवस्था आहे हे अतिशय वाईट आहे. सगळ्या यांच्या नशिबी कुठेतरी पहिल्यांदा अशा गोष्टी येतात आयुष्यात, आणि त्यांना रोजगार भेटण्याच्या ऐवजी त्यांचे दुःख ऐकायला भेटतं. ज्यांना अंध आहे आणि विचित्र, तो एक जण म्हणतात का तुमच्या पत्नीला बसवा, तर ज्यांची पत्नी पण अंध आहे. ही गाडी रोजगार उपलब्ध होतच नाही आहे.
उलट कंपनीवाल्यालाच रोजगार उपलब्ध झाला, दिव्यांगाला झाला नाही आणि म्हणून त्याच्या थोबाडीत मारली. ठीक आहे, धन्यवाद. आपण पाहतोय की हे सगळे अंधापंग व्यक्ती आहेत, त्यांच्यासाठी ह्या ई रिक्षा दिलेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं या रिक्षांमध्ये घोटाळा हे बच्चू कडूंनी स्वतः चालून पाहिलंय. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.